नमस्कार. तर आत्तापर्यंत आपण जे ग्रीक शिकलो होतो, ते सगळे ग्रीक जे आहे ते एकत्र कसे वापरायचे आणि ऑप्शन्स प्रीमियमवरती डेल्टा, गामा, थीटा, वेगा आणि रोचा काय परिणाम होतो, तो पूर्ण माहिती जी आहे ह्या एपिसोडच्या माध्यमातून घेऊयात. तुम्ही एक निफ्टीचा कॉल ऑप्शन जो आहे तो बाय केला आणि त्याच वेळेस निफ्टी जो आहे तो वरती गेला. म्हणून तुम्हाला वाटलं आता प्रीमियम जो आहे तो नक्की वाढणार आहे. पण प्रीमियम अपेक्षेपेक्षा जो आहे तो वाढलाच नाही. त्याऐवजी प्रीमियम जो आहे तो कमी झाला. मग तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रीमियम का वाढला नाही? त्याच्या पाठीमागं काय कारण होतं? तर ते महत्त्वाचं कारण होतं डेल्टाचं. का बरं? कारण ऑप्शन्स प्रीमियममध्ये फक्त डेल्टामुळे जो आहे तो बदलत नसतो. त्याच वेळेस गॅमा जो आहे तो डेल्टाला बदलत असतो. ऑलरेडी आपण एपिसोड्समध्ये जे शिकलेलो आहे. थीटा जो आहे तो प्रत्येक क्षणाची टाईम व्हॅल्यू म्हणजेच एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू जो होतो कमी करत असतो. वेगा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बदलल्यानंतर प्रीमियमवरती परिणाम करत असतो. आणि इंटरेस्ट रेटचा परिणाम जो आहे तो एक लॉंगर टेन्युअर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये दाखवत असतो. मग आजचा खरा प्रश्न आहे, एक ग्रीक काय सांगतो? हा नाहीये. तर प्रश्न आहे, सगळे ग्रीक्स एकत्र आल्यावर ऑप्शन्स प्रीमियमचा खरा पिक्चर दिसतोय काय? आणि ह्या बेसिसवरती आपण कुठली ट्रेडिंग सिस्टीम जी आहे इंट्राडे स्विंग ट्रेडिंगसाठी ऑप्शन्समध्ये बिल्टअप करू शकतो का? त्याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठी यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ग्रीक हे एक गाडीचे वेगवेगळे सेन्सर सारखे काम करतात. समजा एक सोपी कल्पना आहे बघा. तुमची कार चालू आहे, स्पीडोमीटर जो असतो ना, त्या गाडीचा वेग सांगत असतो. आरपीएम इंजिनची स्थिती सांगत असतो आणि फ्युल गेज जो आहे तो फ्युल किती टाकीमध्ये शिल्लक आहे हे सांगत असतो. टेम्परेचर गेज इंजिन किती गरम झालंय किंवा किती कोल्ड आहे हे सांगतंय. आणि एकच मीटर पूर्ण कार समजून सांगत नाही. प्रत्येक एंटिटीसाठी सेपरेट सेपरेट जे आहेत गेजेस आहेत, इंडिकेटर्स आहेत. मग डेल्टा सांगतो की स्पॉट प्राइस बदलल्यावरती प्रीमियम किती सेन्सिटिव्ह आहे आणि त्यानुसार त्या प्रीमियममध्ये किती वाढ किंवा किती कमतरता होऊन जाईल. गामा सांगत असतो की स्पॉट बदलल्यावरती डेल्टामध्ये किती बदलाव होईल आणि त्यानुसार ऑप्शनचं प्रीमियम जे आहे ते किती कमी होईल किंवा जास्त होईल. थीटा सांगत असतो जसं जसं एक्सपायरीचा टाइम जो आहे तो जवळ येईल त्यानुसार त्याचं प्रीमियम जे आहे ते किती कमी होईल. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बदलल्यावरती सेन्सिटिव्हिटी किती कमी होईल हे वेगळा सांगत असतो. आणि सगळ्यात शेवटचा ग्रीक तो म्हणजे इंटरेस्ट रेट बदलाचा प्रीमियमवरती काय परिणाम होऊ शकतो हे सांगत असतो. आता हे फक्त डेफिनेशन्स आहे असे समजू नका. एकाच प्रॅक्टिकल ट्रेडमध्ये सगळे कसे काम करतात ते या छोट्याशा सिंपलच्या उदाहरणातून समजून घेऊया. हे छोटंसं एक्झाम्पल इथं बघा. ह्या दिवशी निफ्टी जे आहे म्हणजे 12 जून 2026ला निफ्टी 372 पॉईंटनी जे ते रॅली तिथं केलं. प्रिव्हियस डेची क्लोजिंग जी 23,362च्या आसपास होतं. आता त्यातले त्यात आपण ऑप्शन चेन जर बघितलं तर 23,150चा जो कॉल जो आहे तो आपण इथं कन्सिडर केलाय. तो बघा, जेव्हा निफ्टी जे आहे 23,364च्या आसपास होतं त्यावेळेस तो जो कॉल जो क्लोज इथं जो झाला होता तो 180 रुपयांच्या आसपास झाला. त्यावेळेस त्याचा डेल्टा जो आहे तो 0.56 होता. बट नेक्स्ट डे मार्केटनी 361 पॉईंटची जी आहे ती रॅली केली स्पॉटमध्ये. तर ह्यामध्ये बघा हा जो डेल्टा जो आहे तो 0.56 डायरेक्टली 0.96 झाला. त्याच वेळेस हा डेल्टा किती वेगाने वाढणार आहे जसं सांगितलं तो गामा आपल्याला सांगत असतो. इनिशियली ज्यावेळेस डेल्टा 0.56 होता अंडरलाईंगमध्ये 361 पॉईंटची आपल्याला फ्युचर्समध्ये रॅली तिथं करताना दिसते. म्हणजे गामा हा 0.0011 हा 0.0004 झाला. आता इथं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ज्यावेळेस स्टॉक किंवा ती पर्टिक्युलर स्ट्राईक ही ॲट द मनी किंवा त्याच्या आसपास ज्यावेळेस होती त्यावेळेस त्याचा गामा जास्त होता. पण अंडरलिंग किंवा फ्युचर रॅली केल्यानंतर तो गामा जो आहे तो कमी होतो. याचं कारण काय? याचं रिझन काय? ऑलरेडी मी गामाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय की गामा ॲट द मनी ऑप्शन्सला सगळ्यात जास्त असतो आणि जसं जसा इन द मनी किंवा आउट ऑफ द मनी होत चालतो तसं तशी त्याची व्हॅल्यू जी ती कमी होते. त्यामुळं इथं डेल्टा जो आहे तो जवळपास 1च्या व्हॅल्यूच्या आसपास जातोय कारण डीप इन द मनी ही पर्टिक्युलर स्ट्राईक तिथं झाली आणि
गामा जो आहे तो वाढण्यापेक्षा आपल्याला डीप इन द मनी गेल्यामुळं तो कमी होताना तिथे दिसत असतो. आता एक कंप्लीट एक्झाम्पल घेऊयात. त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल, की हे 5 ग्रीक जे आहेत ते त्याच्यावरती कसा इम्पॅक्ट जे आहे ते करतात. कन्सिडर करा निफ्टी जो आहे तो 24,000 च्या आसपास ट्रेडिंग तिथं करतोय. 24,000 चा जो प्रीमियम जो आहे तो ₹100 आसपास आहे आणि आपल्याकडे डेल्टा, गामा, थीटा आणि वेग आहे. त्याच्यामध्ये डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती 0.50 आहे. गामा जो आहे तो 0.02 आहे. थीटा जो आहे तो वजा ₹4 पर डे त्यामध्ये डिके होतोय आणि वेगा जो आहे तो ₹2 पर IV पॉइंटमध्ये जो काही चेंज होतो त्यानुसार आहे. आता त्यामध्ये आपण असं कन्सिडर करूया, की निफ्टी जो आहे तो 100 पॉइंटनी वरती तिथं जातोय. पण त्याच वेळेस इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आणि टाईम व्हॅल्यू सुद्धा तिथं बदलू शकते आणि याचा प्रत्येकाचा काय इफेक्ट या सिच्युएशनमध्ये राहील, तो 1 बाय 1 जो आहे तो इथं आपण अंडरस्टँड करूयात. डेल्टाचं जर उदाहरण जर घ्यायचं जर झालं, तर निफ्टी आपण काय म्हटलोय, की 24,100ला गेलाय तो 24,000 वरनं. म्हणजे स्पॉटमध्ये प्लस 100 पॉइंटची तिथं मूव्ह झाली. जर डेल्टा त्या पर्टिक्युलर केसमध्ये 0.50 आहे, मग काय होईल बरं? 0.50 आहे म्हणजे प्रीमियममध्ये जो बदलाव जो होईल तो 50 पॉइंटचा आपल्याला तिथं होताना दिसेल. प्रीमियम इनिशियली जेव्हा निफ्टी 24,000च्या आसपास होता त्यावेळेस जर ₹100 जर असेल, तर न्यू प्रीमियम जो आहे त्या केसमध्ये 150 होईल. लक्षात ठेवा हा प्रीमियम म्हणजे फायनल प्रीमियम नाही आहे. याच्यामध्ये त्या चेंजेस होत राहतील. पण जसं-जसं स्पॉट हा प्लस 100 पॉइंटनी तिथं बदल करेल, त्यानुसार आपल्याला प्रीमियममध्ये जो आहे तो बदल होऊन 50 पॉइंटचा बदल जो आहे तो तिथं डेल्टाच्या माध्यमातून दिसेल. कारण ह्यामध्ये गॅमासुद्धा काय रोल प्ले करतो ते आता बघूया. जसं की आपल्याला माहिती आहे, पूर्णपणे डेल्टाच्या भरोश्यावरती आपण सर्व गोष्टी करू शकत नाही. जर स्पॉट हा 100 पॉइंटने तिथं इन्क्रीज होतोय, तर त्यामध्ये नवीन प्रीमियम जो आहे तो 100 वरून 150 येईल. पण हा डेल्टा पूर्णपणे ते स्वतःची व्हॅल्यू ठरत नसतं. त्याच्यावरती गामाचा इफेक्ट सुद्धा होत असतो आणि आपल्याला हे पण माहिती आहे, की ए-टी-एमला गामा सगळ्यात जास्त असतो आणि जसा-जसा तो आउट ऑफ द मनी किंवा इन द मनी जातो, त्यानुसार त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला कमी-कमी होताना दिसतो. म्हणजे सगळ्यात जास्त जो इफेक्ट असतो तो गामाचा असतो आणि त्या गामा इफेक्टमुळं आपल्याला ऑप्शनचे प्रीमियम जे आहेत ते एलिव्हेटेड तिथं होताना तिथं दिसत असतात. ह्या छोट्याशा गोष्टी कॉम्बाईन जर करत असतो आपण डेल्टाला फक्त डेल्टाच्या बेसिसवरती मोठ्या मूव्हमध्ये आपण ऑप्शन्स प्रीमियमचं कॅल्क्युलेशन करतो, तर फार मोठी चुकी जिथे करतो. त्यामध्ये आपण गामाला सुद्धा कन्सिडर करणं तेवढंच महत्त्वाचं राहतं. पुढचा जो महत्त्वाचा ग्रीक काम करत असतो तो म्हणजे थिटा असतो. थिटा काय करतो माहिती आहे का? जर निफ्टी एका रेंजमध्ये जर अडकून जर राहिलं ना, त्या केसमध्ये प्रीमियममधली एक्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कमी-कमी करताना थिटा तिथं दिसत असतो. जर 311 ह्या रेंजमध्ये राहिला म्हणजे साधारण 300 ते 350 पॉइंटच्या रेंजमध्ये आणि ह्या 8 जून ते 11 जूनच्या दरम्यान पूर्णपणे प्राइस ॲक्शन जी आहे ती साइडवेज होती. अशा वेळेस निफ्टी ज्यावेळेस अडकतो, त्यावेळेस तिथं 23,400 जो की ॲट द मनी ऑप्शन असं कन्सिडर करूयात. तर तो रेंजमध्ये अडकल्यामुळं जो प्रीमियम अगदी ₹175 च्या आसपास होता, त्यामध्ये थिटा डिके होऊन ₹103 आसपास जातो पुढील 4 दिवसामध्ये. म्हणजे थिटा तुमच्या विरुद्ध चालून ते जे काही प्रीमियम जे आहे, ते प्रीमियम आपल्याला कमी होताना तिथे दिसत असतो. जेव्हा-केव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते, प्राइस युनिडायरेक्शनल मूव्ह तिथं करत नसते, त्यावेळेस प्रीमियम हा एक युनिडायरेक्शनल मूव्ह करण्याऐवजी प्राइसमध्ये आपल्याला जो आहे तो फॉल तिथं होताना दिसतो. त्याच्यामुळं थिटा डिके जो आहे तो आपल्यावरती एक मोठा इम्पॅक्ट करताना तिथं दिसत असतो. जर तुम्ही ॲक्टिव्हली ट्रेडिंग करताय, तुमचं डायरेक्शनल सुद्धा बरोबर तिथं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक पॅरामीटर जो आहे तो तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट काम करताना तिथं दिसू शकतो. भलेही तुमचं अप साइड डायरेक्शन करेक्ट असेल किंवा डाउन साइड डायरेक्शन करेक्ट असेल, त्यामध्ये तो असतो वेगा. कारण जेव्हा-केव्हा मार्केटमध्ये अनसर्टनिटी जी आहे ती इन्क्रीज होत असते. ती इन्क्रीज झालेली अनसर्टनिटी जी आहे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज करते आणि ती इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी रिफ्लेक्ट होते ऑप्शन प्रीमियमच्या प्राइसिंगमध्ये, तिथं वेगा एक महत्त्वाचा रोल तिथं प्ले करत असतो. विचार करत बसू नका. डेल्टा गुणिले जर स्पॉट चेंज जर केला तर तुम्हाला प्रीमियम चेंज ढोबळमाने मिळू शकतो. पण त्याबरोबरच तुम्हाला गामासुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि त्याकरता फॉर्म्युला 1/2 गुणिले गामा गुणिले स्पॉटमध्ये किती चेंज झालाय
त्याचा पॉवर 2 तिथं राहणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला तिथं करेक्ट प्रीमियमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते तिथं बघायला तिथं मिळत असतं. म्हणून हे कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या थंब रूल किंवा तुमच्या जर्नलमध्ये तिथं लिहून घेऊ शकता. पुढचा जो फॉर्म्युला येतो तो म्हणजे वेगा इंटू आय व्ही चेंज. आता हा वेगा आय व्ही चेंज नक्की काय आहे, तो व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. कन्सिडर करा, वेगा जो आहे तो आय व्हीमध्ये चेंजेस होतो त्यानुसार दाखवतो. समजा आय व्ही 22% आसपास होते आणि तिथनं ती 18% वरती डायरेक्टली आली. म्हणजे तिथं जो ड्रॉप जो झालाय तो 4% ड्रॉप झालाय. प्रत्येक एका पॉईंटच्या आय व्ही चेंजला ₹2 इम्पॅक्ट जो आहे तो प्रीमियमवरती पडतो. म्हणजे जर अगोदर प्रीमियम जे कन्सिडर करा ₹95 आसपास होतं आणि 4% ने आय व्ही जर डिक्रीज जर झाली तर हे 4% गुणिले हे 2 म्हणजे ₹8 प्रीमियम जो आहे तो आपल्याला व्हॅनिश होताना दिसेल. म्हणजे न्यू प्रीमियम जो आय व्ही चेंजमुळं वेगाच्या माध्यमातून जो इम्पॅक्ट होईल, त्यामध्ये आपल्याला ₹87 म्हणजे ₹87 नवीन प्रीमियम जो तो होईल. म्हणजे आहे त्या प्राईसमध्ये आपल्याला ₹8 तो डाऊन होताना दिसेल. सेम वे थिटा गुणिले टाईम चेंज. पर डे जर ₹2 जर इम्पॅक्ट जर एखाद्या ऑप्शनवरती होत असेल, तर त्यानुसार पुढील 4 दिवस जर मार्केट पूर्णपणे जर साइडवेज ट्रेंडमध्ये गेलं, तर त्या केसमध्ये इनिशियल प्रीमियम जर ₹95 आहे आणि पुढील 4 दिवस मार्केट काय झालंय, साइडवेज टेरिटरीमध्ये जर जातंय, त्या केसमध्ये ₹8 अगेन इथं प्रीमियम जो आहे तो डाउन साइडला जाईल. म्हणजे पुन्हा ₹87 नवीन प्रीमियम जे आहे, त्या थिटा डिकेमुळे इम्पॅक्ट होताना दिसतो. मग हा जो वेगा जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. थिटा जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यावरनं एक आपल्याला कोर अंडरस्टँडिंग येते, की आपलं फक्त थिटा आणि गॅमाच्या बेसिसवरती सगळं कॅल्क्युलेशन नाही आहे. त्यामध्ये आपल्याला बाकीच्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करणं तेवढंच महत्त्वाचं राहतं. इथं पुढचा सीन बघा. या सिनारिओमध्ये निफ्टी जो आहे स्पॉटवरनं 100 पॉईंटने इन्क्रीज जर होत असेल, त्या केसमध्ये हे जे बाकीचे जे ऑप्शन जे आहेत ते काय परिणाम करतील? निफ्टी आपण म्हणतोय 100 पॉईंटनी वरती गेलाय. त्याच वेळेस इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी सुद्धा इन्क्रीज होते, वरच्या साईडला जाते. टाईम जो आहे एक्सपायरीचे 1 दिवस अगोदर आहे म्हणजे टाईम थोडासा कमी आहे. त्यामुळं डेल्टा तुमच्या बाजूने तिथं काम करेल. गामासुद्धा पोटेन्शियली तुमच्याच दिशेमध्ये काम करताना दिसेल. वेगा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीनुसार सुद्धा तो तुमच्या दिशेमध्ये जाईल. पण तिथं एक फॅक्टर, एक फोर्स जो आहे तो तुमच्या अगेन्स्ट काम करेल तो म्हणजे थिटा. कारण एक्सपायरीला जे आहे ते फक्त आणि फक्त एकच दिवस तिथं बाकी आहे आणि त्यामुळं प्रीमियम जो आहे, जो काही कमी होण्याची शक्यता राहणार त्या थिटाच्या माध्यमातून आपल्याला तिथं कमी होताना तिथं दिसेल. बाकीचे सर्व फॅक्टर्स, सर्व पॅरामीटर जे आहे ते तुमच्या बाजूने तिथं काम करताना तिथं दिसतील. सिनारिओ नंबर 2 बघा. या सिनारिओ नंबर 2 मध्ये काय आहे, की निफ्टी जो आहे तो 100 पॉईंटनी वाढलं. पण त्यामध्ये आय-व्ही जी आहे ती 22% वरनं 16% वरती आली म्हणजे ती निगेटिव्ह इथं झाली. भलेही स्पॉट आपला 100 पॉईंटनी जो आहे तो राईज झाला. त्याच वेळेस टाईम सुद्धा तिथं कमी आहे म्हणजे थिटा इम्पॅक्ट जो आहे तो त्यावरती राहणार आहे. प्रीमियम डीके जो आहे तो तिथं होत राहणार आहे. मग इथं तुमच्या बाजूला डेल्टा काम करेल, पोटेन्शियली गॅमा सुद्धा करेल. पण इथं वेगा जो की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा इम्पॅक्ट फॅक्टर आहे आणि थिटा जो की अगेन्स्ट द टाईम व्हॅल्यू तिथं काम करतोय. याच्यामुळं इथं प्रीमियम जो आहे तो सो आपल्याला वाढताना दिसेल. जी काही अपेक्षा, जी काही कन्सिडरेशन आपण तिथे केलेली असते, की प्रीमियम जो आहे तो ह्या प्रमाणामध्ये तिथं राईज अप होईल आणि आपल्याला काही तिथं प्रॉब्लेम होणार नाही. तिथं प्रीमियमचे सेंटिमेंट जे आहे ते हर्ट होऊन ओव्हरऑल प्रीमियममध्ये इन्क्रीज जे आहे ते वाढत नाही. म्हणून सिच्युएशन नंबर 1 आणि सिच्युएशन नंबर 2 जे की ए आणि बीच्या माध्यमातून आपण बघितलंय. त्यामध्ये आपल्याला कुठले फॅक्टर्स चांगल्या पद्धतीने काम करत आहे आपल्या दिशेमध्ये, त्याकडे लक्ष ठेवणं तेवढं महत्त्वाचं. पुढच्या धड्यामध्ये प्रोफेशनलची नक्की चेकलिस्ट काय आहे ते समजून घेऊया. तर प्रोफेशनल डायरेक्टली ऑप्शनच्या चार्टवरती कॉल आणि पुटच्या प्रीमियमवरती जात नाही. तो एक गोष्ट चेक करतो, की नक्की स्पॉट कुठं नक्की ट्रेड करतात. त्याचा डेल्टा किती आहे आणि किती एंड द मनी वरनं तो इन द मनी जाण्याचे तिथे चान्सेस आहेत. तिसरं म्हणजे गामा किती आहे, गामाचा इम्पॅक्ट कसा होईल तो एक बघत असतो. चौथं म्हणजे एक्सपायरी किती दूर आहे म्हणजे टाईम व्हॅल्यू टाईम इम्पॅक्ट जो तो होणार नाही. 5वं म्हणजे थिटाचा इम्पॅक्ट कसा राहील आणि त्याला तो कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो. 6वं म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी किती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो वेगावरती कसा राहील ते बघत असतो. त्याबरोबरच नियर टर्ममध्ये कुठं काही इव्हेंट आहेत का? त्या इव्हेंटचा मार्केटमध्ये अनसर्टनिटी किंवा युफोरिया क्रिएट करण्यासाठी अपॉर्च्युनिटी होऊ शकते का? त्या केसमध्ये इलेव्हेटेड इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी त्याचबरोबर आय-व्ही रँक आणि आय-व्ही पर्सेंटाइलवाले सिच्युएशन्स
काय होऊ शकतात ते सुद्धा तो बघत असतो. यामध्येच रो रिलेव्हंट आहे का आणि पोझिशन साइजिंग जी आहे ती महत्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं ग्रिप तुम्हाला भविष्य सांगत नसतं. ते तुमच्या ऑप्शन्सची सेन्सिटिव्हिटी समजायला मदत करत असते. फक्त आणि फक्त ग्रिप बघून तुम्ही जर सर्व काही करण्याचा प्रयत्न करत आहात, तर काहीतरी मोठी चूक होण्याची शक्यता तिथं सगळ्यात जास्त असते. तर जनरली ही ग्रिप्सची भाषा जी आहे ती आपण या शेवटच्या पार्टमध्ये समजून घेऊया. डेल्टा तुम्हाला विचारत असतो, की मार्केट किती हललं आहे? गामा तुम्हाला सांगतोय, की मार्केट हलल्यावरती किती डेल्टा बदलणार आहे. थिटा सांगत असतो, की टाईम गेल्यावरती किती कॉस्ट येईल आणि वेगा म्हणत असतो, की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बदलल्यानंतर प्रीमियम किती सेन्सिटिव्ह होईल आणि त्याबरोबरच रो विचारतो, की इंटरेस्ट रेट बदलल्यावरती प्रीमियमवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो. यालाच आपण ऑप्शन्स प्रीमियम जो की यावरील सर्व 5 ऑप्शन ग्रीकचा फोर्सेसचा एक कंबाईन रिझल्ट तिथं असतो. जेव्हा-केव्हा तुम्ही ह्या व्हिडिओला तुम्ही बघताल, त्यावेळेस 1 to 2 टाइम्स याला रिकॅप नक्की करा. ज्याच्यामध्ये आपण डेल्टा हा प्राइसशी निगडीत आहे, गामा हा डेल्टा चेनशी निगडीत आहे, थीटा हा टाईमशी निगडीत आहे, वेगा हा व्हॉलॅटिलिटी आणि रो जो आहे तो इंटरेस्ट रेटशी रिलेटेड आहे. पण प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो फक्त एका ग्रीकच्या भरोश्यावरती काम करत नाही. तो विचारतो, या क्षणी माझ्या प्रीमियमवरती कोणता ग्रीक जो आहे तो सर्वात जास्त प्रभाव टाकतो. जेव्हा-केव्हा तुम्हाला ग्रीक डेफिनेशनची माहिती होत आहे आणि इथून पुढं तुमची स्किल जी आहे ती वाढणार. कारण लाईव्ह ऑप्शन चेन्समध्ये ग्रीक नक्की कुठे पाहायचे, ॲट द मनी, आय-टी-एम, ओ-टी-एम त्यांची व्हॅल्यू कशी बघायची आणि सर्वात महत्त्वाचं ट्रेड घेण्यापूर्वी या ग्रीकचा ॲक्चुअल ऑप्शन्स कसा निवडायचा. हे पुढील एपिसोडमध्ये आपण ऑप्शन चेन, ग्रीक्स एकत्र वापरून प्रॅक्टिकल ऑप्शन सिलेक्शन बघणार आहोत. ग्रीक माहिती असणं वेगळं आहे आणि ग्रीक्स वापरून डिसिजन घेणं एक वेगळं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की काय समजलं? कुठला ग्रीकचा पार्ट जर तुम्हाला आवड वाटला, नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.